आजच्या ब्लॉगची सुरुवात फॉर्च्युनर मधून झाली. ऑफ रोडिंग करता करता या काकांना आम्हाला डायरेक्ट गोत्यात आणायला आणलं होतं. म्हणजे पहिले गोत्यात नंतर डायरेक्ट पोत्यात. सगळं काही सांगतो त्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत बघा. हाय गाईज, व्हॉट्सअप जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. सकाळ सकाळी भूषण शेट्टा त्याच्या हत्तीला चारा खाऊ घालला आणि लोकेशनवर उपस्थित झाले. ऑन रोडिंग तर सगळेच करतात. चला म्हणलं आपण आज ऑफ रोडिंग करू. काल रातभर पोरग पोरी सोबत बोलत राहिलो तरी अजून भाऊची चॅटिंग थांबायचं की नाव नाही घेऊ. या सगळ्या 12 भानगडी सोडा. चला म्हणलं आपण गाडीची जर गेडी मारून येऊ. गेडी मारता मारता समोरून एक पुन्हा गाडी आली. ते काका ते चिलेन सोडून अर्ध्या मधात गाडी चालवली. म्हणजे ते ना आज आम्हाला 100% गोत्यात आणलं असतं. बरं चल, मागच्या जन्मात मी काहीतरी चांगले पुण्य करेल असं म्हणून आज आम्ही वाचलो. गाडीची गेडी झाल्यावर चला म्हणलं आपण थोडासा गाडीचा सिनेमॅटिक शूट करून घेऊ. इकडे आमच्या एडिटरचा डायरेक्ट वाकून शूट घेणं चालू आहे. हे पोरग लयच डेडिकेशन ना गाईस, त्याचा व्हिडिओ घ्यायचं काम करू. चला जर त्याच्या मधात करतो आणि त्याला डिस्टर्ब करून टाकतो. भूषण शेट नावाचा प्राणी मला इकडे ब्लॉगिंग करताना दिसला. बरं गाईस, मला कमेंट मध्ये सांगा बरं तुमची फेवरेट गाडी कोणती. तर पण काही म्हणा गाईस, खरंच फॉर्च्युनर मध्ये बसल्यावर हत्तीवर बसल्यासारखी फिलिंग येते. आणि पब्लिकचं रिएक्शन तर तुम्हाला काय सांगू डायरेक्ट. सगळ्यात जास्त क्रेज कोणत्या गाडीचा आहे, थार, स्कॉर्पिओ की फॉर्च्युनर, हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. सकाळपासून आमचं इकडे तिकडे लयच फिरणं चालू आहे म्हणून आम्ही लयच थकून गेलो. आता चिडीचिप एका ठिकाणी बसून राहिलो. एवढी महाग गाडी आहे, पुन्हा त्यात रातचा टाइम आहे. पोरांना आरामशीर गाडी चालवा. हो झाला ऍक्सिडेंट. या बा याला म्हणलो तुम्ही गाडी दम्मान चालू, पण काही ऐकलं नाही. चला भेटू तुम्हाला आता नंतरच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी जाता आयडीला फॉलो करून घ्या.